जेव्हा सरन्यायाधीश असं म्हणत होते की इट्स नॉट प्रोसिडिंग्स बिफोर द इलेक्शन कमिशन वेअर दे हॅव टू शो एव्हिडन्सेस अँड डॉक्युमेंट्स अँड विल टेक टाइम. तर इथे सीजे असं सांगण्याचा प्रयत्न करतात की ही काही इलेक्शन कमिशन समोरची केस नाहीये की जिकडे तुम्हाला तुमचा पक्ष कुठला कुणाचा आहे हे सगळं सिद्ध करण्यासाठी लाखोंनी ॲफिडेव्हिट्स द्यावे लागतात, पुरावे द्यावे लागतात आणि मग त्याच्यासाठी वेळ लागू शकतो. तर ही प्रक्रिया सुद्धा सुप्रीम कोर्ट कसं डिफरन्शिएट करतंय, याच्यातले बिटवीन द लाईन्स कशा वाचायच्या की इलेक्शन कमिशन समोरची ही सुनावणी नाहीये, ही विधानसभा अध्यक्षांसमोर होणारी अपात्रतेची सुनावणी आहे. विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा याच्यातनं कसा अर्थ काढायचा आहे, कशी त्यांनी प्रक्रिया पुढे नेणं अपेक्षित आहे? अनुजा, अध्यक्षांना आता मार्गदर्शक म्हणून सॉलिसिटर जनरल आहे. सॉलिसिटर जनरल या बाबतीत काय त्यांना ते मार्गदर्शन करतील तो भाग अलाईद आहे. परंतु आपण एक बघितलं पाहिजे की ह्या सगळ्या सत्ता संघर्षाचा सुरुवात जी झाली ही कुठून झाली? सर्वोच्च न्यायालयाच्या दारापासून झाली. जे 16 आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात पहिलं पिटिशन दाखल केलं, हे सगळ्या पिटिशनचा फडशा पाडत पाडत सर्वोच्च न्यायालय शेवटी या निर्णयापर्यंत आलं की हा आमदारांच्या अपात्रतेचा विषय अध्यक्षांनी याच्यावरती निर्णय द्यायचा आहे. परंतु हे सर्व करत असताना या सत्ता संघर्षामध्ये जे जे अनेक फाटे फुटलेत त्या फाट्यांवरती देखील उत्तर सर्वोच्च न्यायालयाने आपल्या घटनापीठाने निकालपत्रात दिलंय. आणि म्हणून सर्वोच्च सरन्यायाधीशांचं आजचं जे वाक्य आहे की यात इलेक्शन पिटिशन सारखं काय महत्वाचं आहे, म्हणजे आयोगापुढे जी कार्यवाही चालते ती प्रतिज्ञापत्रावर चालते. आयोगात काही पर्सनल हिअरिंग होत नाही, फार कमी वेळा होतो. आयोगापुढे, निवडणूक आयोगापुढे घटनेच्या अनुषंगाने जे ऑर्गनायझेशन विंग आहे, मेंबर्स आहेत, तिची मेजॉरिटी कुठे आणि नंतर लेजिस्लेटिव्ह विंगची मेजॉरिटी कुठे. आता हा जसा प्रश्न फार सोप्या रीतीने सोडवला जाऊ शकतो निवडणूक आयोगापुढे, तसाच प्रश्न सर्वोच्च न्यायालय हे सुचवायचं आहे की हा अध्यक्ष सोडवू शकतात, फक्त इच्छाशक्ती आपली असली पाहिजे, असं अप्रत्यक्षपणे सर्वोच्च न्यायालयाने आजच्या सुनावणीमध्ये अध्यक्षांना सांगितलेलं आहे. आपण जो निकाल बघितला असेल घटनापीठाचा, या घटनापीठाने हे सगळं प्रकरण ज्या वेळेला अध्यक्षांनी निर्णय द्यावा असं सोपविला त्यावरती सर्वोच्च न्यायालयाने काही प्रश्न उपस्थित आपल्या निकालपत्रात केले होते. म्हणजे तो पहिला प्रश्न असा होता की पॉलिटिकल पार्टी, विधिमंडळात पॉलिटिकल पार्टी कोण आहे हे डिसाईड कोणी केलं पाहिजे? अध्यक्षांनी डिसाईड केलं पाहिजे. कारण का? तर त्या राजकीय पक्षाचा प्रतोद नेमण्याचा अधिकार त्या पॉलिटिकल पार्टीला आहे. आता हा प्रतोद जो नेमला जातो त्याची विधिमंडळाच्या दप्तरी तशी नोंद झाली आहे का, हा दुसरा प्रश्न आहे. आणि मग तिसरा प्रश्न, जे आमदारांची अपात्रता ह्या 10व्या परिशिष्टानुसार ते एलिजिबल आहेत का, हा तिसरा प्रश्न आहे. म्हणजे पहिले 2 इश्यूज अध्यक्षांना बघावे लागतील आणि हे 2 आणि 3 इश्यू बघत असताना सर्वोच्च न्यायालयाने आज तोंडी एक वाक्य बोललं की याला एवढा वेळ लागण्याचं कारण काय? कारण असं हे जेव्हा सर्वोच्च न्यायालय म्हणतं त्यावेळेला काही पुराव्याचा भाग आहे अशातला भाग नाही. तर सर्वोच्च न्यायालय म्हणतात की आम्ही याच्यावरती हे डिसाईड केलेलं आहे की काय डिसाईड केलंय की अध्यक्षांनी निर्णय घेताना काय प्रामुख्याने बाबी बघितल्या पाहिजे. आता त्या बाबी अध्यक्षांवरती बंधनकारक आहेत का, हा पहिला प्रश्न. घटनापीठाचा निर्णय असल्यामुळे बंधनकारक आहे. दुसरा प्रश्न, अध्यक्षांनी त्याबद्दल संबंधित पक्षांची बाजू ऐकली पाहिजे का? निश्चित ऐकली पाहिजे. पण ऐकणं म्हणजे काय, तर रेकॉर्ड, डॉक्युमेंटरी एव्हिडन्स हा बघितला गेला पाहिजे. आणि म्हणून ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालय रिअलिस्टिक टायमिंग किंवा विदिन अ रिझनेबल टाइम असा शब्द प्रयोग करतं त्यावेळेला साधारणतः जो प्रश्न अध्यक्षांपुढे आहे हा प्रश्न तातडीने निर्णय घेतला गेला पाहिजे. म्हणजेच काय, जर मणिपूरच्या केसचं उदाहरण द्यायचं असेल तर त्याच्यामध्ये 2 महिने हा दिलाय. आता ह्यामध्ये या महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षामध्ये सॉलिसिटर जनरल हे कशा रीतीने हे करतात, कारण बेसिकली जो 16 आमदारांचा पहिला अपात्रतेचा विषय आहे, या 16 आमदारांचा एकच त्याला क्रायटेरिया आहे, त्यांचा व्हीप कोणी नेमला, व्हीपने आदेश काढला तो योग्य आहे का, 10व्या परिशिष्टानुसार आहे का, आणि ज्या वेळेला हे 16 आमदारांच्या अपात्रतेची जी नोटीस काढली त्यावेळेला विधिमंडळाच्या रेकॉर्डला कोणाची व्हीपची म्हणून नोंदणी झालेली होती, हा प्रश्न महत्वाचा आहे. त्यानुसार हे डिसाईड होणार. मग अपक्ष आमदारांना हिअरिंग द्यावं लागेल, कारण अपक्ष ज्या वेळेला हे होते
त्याला ते कुठल्याही राजकीय पक्षाचे नव्हते. आणि म्हणून हा सगळा जो प्रश्न आहे याचं खुलासा आणि जस्टिफिकेशन हे अध्यक्षांना करायचं लागेल. अध्यक्ष कदाचित म्हणू शकतात मला इतका वेळ लागेल, तितका वेळ लागेल, कमी वेळ लागेल, 15 दिवसात देतो, महिन्यात देतो, हे सर्वस्वी अध्यक्ष. पण अध्यक्षांनी कुठली वेळ दिली, काही दिली तर अध्यक्षांना विथ जस्टिफिकेशन हे सांगावं लागेल सर्वोच्च न्यायालयात की मला अमुक वेळ लागेल याला कारण हे, तमुक वेळ लागेल याला कारण हे. आणि हे जोपर्यंत ते टाइम टेबल देत नाही तोपर्यंत सर्वोच्च न्यायालय अध्यक्षांच्या मनात काय चाललंय, अध्यक्ष हे हिअरिंग टोलवतात आहे का, यावरती सर्वोच्च न्यायालय भाष्य करू शकते.